आम्ही आज आढावा घेत होतो. 17 तारखेला पैसे द्यायचे, 17 तारखेला पैसे द्यायचे. 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे समीज गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी खुशखबरी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट अशी आपल्या चॅनल मार्फत मी देत आहे. बघा, मे महिन्याचे पैसे द्यायला सुरुवात झालेली आहे. होय, मे महिन्याचा 11वा हप्ता जे आहे द्यायला खरोखर सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत आहे, आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि खरी माहिती मी देत असते. जे ऑथेंटिक न्यूज असते, जे ऑथेंटिक बातम्या असते, तेच अपडेट मी आपल्या चॅनलवर देत असते. तर होय लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे पैसे यायला सुरू झालेला आहे. बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता आता खरोखर सुरू झालेला आहे. बघा, आपल्या चॅनलवर सर्वात आधी मी सांगत आहे, मे महिन्याचे पैसे सुरू झालेले आहे. परंतु मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही मिळाले, लगेच मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा. मी लगेच तुम्हाला उत्तर देणार. कारण सर्वच लाडक्या बहिणींना मेचा हप्ता सरसकट येणार नाही आहे. होय लाडक्या बहिणींनो, सरसकट येणार नाही आहे. तर हे पैसे जे आहे तुम्हाला मिळेल तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या वयानुसार, तुमचं उत्पन्न किती आहे त्याच्यानुसार संपूर्ण माहिती देतो आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणीबद्दल अशीच नवीन नवीन अपडेट मी देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देतो. बघा, लगेच बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे. होय, मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे. कोणत्याही श्रेणीत तुम्हाला मेसेज येऊ शकतो की तुमच्या खात्यात पैसे जे आहे सुरू झालेला आहे, चालू झालेला आहे. होय, तुम्हाला 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार, याच्याबद्दल सुद्धा मोठी अपडेट आलेली आहे. आपल्या चॅनलवर सांगत आहे. होय, आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी सांगत आहे 2100 मिळणार की 1500 मिळणार. म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, काळजीपूर्वक बघा. 2 मिनिटात तुम्हाला जे समजेल संपूर्ण माहिती. लाडक्या बहिणींसाठी आता वयाची सुद्धा अट लागलेली आहे. बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. लाडकी बहिणींना वयानुसार हप्ता मिळणार आहे. वयाची पण अट लागलेली आहे. शासनाने असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जे वयात पात्र नसेल त्यांना पैसे मिळणार नाही. तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना वयाची यादी तयार केली आहे. ज्या महिलांचं वय 65 वर्षाच्या वरती जाणार त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवणार आहे. होय, सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाची अपडेट ही आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता तुम्हाला सांगतो. बघा, त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट कोणती, तर आता तुम्हाला वयानुसार हप्ता दिला जाणार आहे. आणि बँकेचे नवीन नियम, सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे बँकेचे नवीन नियम. बघा, 1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्ष लागलेलं आहे. सगळं जे आहे आर्थिक वर्षामध्ये बदल झालेला असतं. तर बँकांना 4 नियम जे आहे शासनाने दिलेले आहे. त्या 4 नियमांमध्ये तुम्ही बसत असेल तरच तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता येणार. जर मे महिन्याचा 11वा हप्ता पाहिजे असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता. कारण बँकाचे नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने डायरेक्ट आदेश दिले आहे. बघा, मुख्यमंत्री लाडके सर्वांचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींच्या खात्यात मेचा हप्ता येणार नाही. का बरं नाही येणार? कारण ह्या योजनेत तुम्हाला टिकून राहण्यासाठी 4 एक नवीन नियम जे शासनाने जे आहे लागू केलेला आहे. होय लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती सांगतो. तुम्हाला जर पैसे आले नाही तर का बरं येणार नाही. आणि ज्या महिलांना पैसे अजून आले नाही लगेच जिल्हा सांगा तुमचा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय देणार. बघा, काल रात्री 36 जिल्ह्यात 4 जिल्ह्यामध्ये जे आहे पैसे वाटपाचा आदेश दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र टोटल 36 जिल्हे आहे. तर 4 जिल्ह्यात वाटपाचे आदेश सुद्धा दिलेले आहे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी. बघा, तर तुम्हाला सांगतो कोणते कोणते ते जिल्हे आहेत, जिल्ह्यानुसार सांगतो. बघा, सर्वात आधी जे आहे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नागपूर आणि अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे. होय लाडक्या बहिणींनो, परत जिल्हे ऐकून घ्या. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि नागपूर ह्या जिल्ह्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत. एप्रिल महिन्याचे पैसे कोणाकोणाला आले की नाही आले लगेच सांगा, त्याची सुद्धा मी तुम्हाला अपडेट देतो. तर बघा, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा.
काल अचानक 16 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहे. काल अचानक ज्या 16 लाख बहिणी या योजनेपासून ज्या अपात्र झाली आहे, एक छोटीशी चूक केली, एकच छोटीशी चूक केली आहे योजनेमधून जे त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. तर ती एक छोटीशी चूक म्हणजे कोणती बघा, त्यांच्या घरी 4 चाकी वाहन नव्हतं आणि त्यांच्या जे आहे घरी 4 चाकी वाहन घेतलं असे महाराष्ट्र शासनाला जे आढळलं, तर लगेच ह्या एक छोट्याशा चुकीमुळे ह्या योजनेपासून अपात्र झाली ती महिला. तर तुम्ही जे आहे 4 चाकी वाहन घेऊ नका, 2.5 लाखाच्या वर उत्पन्न जाऊ देऊ नका. तुमच्या जर घरी कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तर तुम्ही ह्या योजनेपासून अपात्र होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला अशीच अपडेट हवी असेल तर एकदा व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.